काय आपण जमीन विकसनास देत आहात का? नमस्कार, ULA मध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा माय अटर्नी. जर आपण जमीन विकसनास देत असाल तर आपण त्याआधी काही गोष्टींची काळजी घ्यावी, जेणेकरून आपले व्यवहार सुरळीत होईल आणि कुठल्याही प्रकारे नुकसान व फसवणूक होणार नाही. जमीन विकसनाचा व्यवहार हा 5 टप्प्यात येतो. बिल्डर कसा नेमावा, मोबदल्याचे प्रकार, डिपॉझिटचे प्रकार, भाड्यांचे प्रकार, बांधकाम मोबदला मिळण्याची काळ मर्यादा. बिल्डर कसा नेमावा. आपण बिल्डर निवडताना त्याची पार्श्वभूमी पाहणे, आधी केलेली कामे व व्यवहार, तसेच तो स्वतः बांधकाम करणार आहे का की स्वतःची टक्केवारी ठेवून जमीन दुसऱ्या बिल्डरला विकसन करायला देणार आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण निर्णय घ्यावा. मोबदल्याचे प्रकार. विकसनाच्या बदल्यात मोबदल्याचे 2 प्रकार असतात. प्रकल्पातील टक्केवारीप्रमाणे बांधकाम देणे, जसे की बिल्डर आणि जमीन मालक यांच्यात 60-40, 55-45, 50-50 टक्केवारीमध्ये बांधकाम क्षेत्र रहिवासी आणि वाणिज्य युनिटच्या स्वरूपात वाटण्या होतात. रेव्हेन्यू शेअरिंग प्रमाणे या प्रकल्पातील सर्व युनिट्सची विक्री करून त्यातून येणारे उत्पन्न हे जमीन मालक आणि बिल्डर यांच्यामध्ये बँकेत एस्क्रो अकाउंट अंतर्गत ठरलेल्या टक्केवारीप्रमाणे मोबदला रक्कम वाटली जाते. डिपॉझिटचे प्रकार. डिपॉझिट हे सगळीकडे मार्केट व लोकेशनवर अवलंबून असते. डिपॉझिट हे 2 प्रकारचे असतात, रिफंडेबल आणि नॉन रिफंडेबल. रिफंडेबल डिपॉझिट. रिफंडेबल डिपॉझिटमध्ये ठरलेली रक्कम सिक्युरिटी म्हणून देण्यात येते. तसेच ज्या वेळेस ठरलेले बांधकाम क्षेत्र युनिट्सच्या स्वरूपात जो मोबदला जमीन मालकाला प्राप्त होणार आहे त्यावेळेस ती रक्कम परत बिल्डरला देण्याची असते. नॉन रिफंडेबल डिपॉझिट. नॉन रिफंडेबल डिपॉझिटमध्ये ठरलेली रक्कम ही बिल्डरने जमीन मालकाला दिलीच पाहिजे असे काही बंधनकारक नाही, परंतु जमीन मालकाच्या आग्रहामुळे किंवा बिल्डर स्वतःच्या स्वखुशीने ती रक्कम देतो. भाडे हे 2 प्रकारचे असतात. जमीन मालक जर प्रकल्प बांधकामाच्या जागेवर राहत असेल तर जोपर्यंत त्याचा मोबदला क्षेत्र युनिटच्या स्वरूपात त्यांना प्राप्त होत नाही तोपर्यंत दुसरीकडे राहण्यासाठी भाडे रक्कम बिल्डरकडून जमीन मालकाला देण्यात येते. दुसरे, विकसन करारनाम्यामध्ये उल्लेख केलेल्या दिनांकाच्या आत बांधकाम मोबदला क्षेत्र युनिट्सच्या स्वरूपात बिल्डरकडून जमीन मालक यांना प्राप्त न झाल्यास त्या दिवशीपासून ते युनिट्स प्राप्त होईपर्यंत भाडे देण्यात येते, जेणेकरून जमीन मालक यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. बांधकाम मोबदला मिळण्याची वेळ मर्यादा. बिल्डरने विकसन करारनाम्यामध्ये प्रकल्प किती महिन्यात पूर्ण होईल त्याचा उल्लेख करणे, तसेच बांधकाम परवाना प्राप्त झाल्यानंतर बिल्डरने किती दिवसात जमीन मालकाला त्यांच्या पसंतीचे युनिट्स व पार्किंग निवडून पुरवणी करारनामा दस्त नोंद करून देणार, तसेच त्या युनिट्स किती दिवसात पूर्णत्वाचा दाखला घेऊन जमीन मालकाला ताबा देणार हे ठरवणे. जमीन मालकाने बांधकाम परवाना प्राप्त झाल्यानंतर आणि बिल्डरने परस्पर युनिट्सची विक्री न करता जमीन मालकाने आपल्या पसंतीचे युनिट आणि त्याचे पार्किंग आपल्या नावावर पारित म्हणजेच अलॉट करून घेण्याचे आहे. तसेच विकसन करारनाम्यात ही महत्त्वाची अट म्हणून उल्लेख करून ठेवण्याची आहे. इतर महत्त्वाची माहिती. जमीन मालकाने बिल्डरद्वारे त्यांच्या वकिलामार्फत बनवण्यात येणाऱ्या सर्व करारांचे ड्राफ्ट, जसे की विकसन करारनामा, कुलमुखतियार पत्र, पुरवणी करारनामा, ताबा पावती, संमतीपत्र, चूक दुरुस्तीपत्र, हमीपत्र हे आपल्या वकिलाकडून त्यांना त्यांची रीतसर फी देऊन समजून घेण्याचे आहे. व्यवहाराने ठरल्याप्रमाणे व तसेच दस्तात नोंदणी केल्यानंतर दोन्ही पक्षकार यांनी तसे कार्य न केल्यास द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स अंतर्गत एकमेकांवर कारवाई करण्यात येईल असे उल्लेख करावे. बिल्डरने जर प्रकल्प बांधकामासाठी बँकेकडून कर्ज घेण्याचे ठरवले असेल व त्यात जमीन मालकाला देण्यात येणाऱ्या युनिट्स व पार्किंगवर कर्जाचा बोजा टाकणार नाही असे विकसन करारनाम्यात व कुलमुखतियार पत्रात उल्लेख करून घेण्याचे आहे. जमीन मालकाने जर पुढे जाऊन बिल्डरला आपले युनिट विकण्याचे अधिकार देण्यात आले असल्यास तर त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेसचे कसे करणार ते सुरुवातीला व्यवहार ठरवताना विषय घेण्याचा असून तसे विकसन करारनाम्यात त्याचा उल्लेख करण्याचा आहे, जेणेकरून भविष्यात दोघांमध्ये वाद होऊ नये. संबंधित प्रकल्पाचे पूर्णत्वाचा दाखला म्हणजेच कंप्लीशन किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट बिल्डरला प्राप्त झाल्यानंतर जमीन मालक सुद्धा परस्पर त्यांच्या हिश्श्यातील त्यांना प्राप्त झालेल्या युनिट्सची विक्री करू शकतो. परंतु पूर्णत्वाचा दाखला नसल्यास जमीन मालकाच्या संबंधित दस्तावर बिल्डरला संमती देणारा पक्षकार म्हणून घेणे
अनिवार्य आहे. जमीन मालकांनी आपली जमीन कुठल्या दर्जाची आहे व तेथील मार्केट व व्यवहार कसे चालू आहे त्याचा अभ्यास करून बिल्डरशी व्यवहार करावा.